नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश माळवे, युक्सेल सीड, साबर ॲग्रो आणि श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज मी आलेलो आहे उंब्रज या गावामध्ये। या गावचे युवक तरुण शेतकरी ऋषी हंडे माझ्यासोबत आहे। ऋषी हंडे गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः शेडनेट पॉलीहाऊसमध्ये आपण जी कलर कॅप्सिकम घेतो, तर त्यांच्या या पॉलीहाऊस 1 एकर पॉलीहाऊस, मला वाटतं एक क्षेत्र असेल तुझं, 1 एकर क्षेत्र पॉलीहाऊसमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकाल ऋषीचं वय जर पाहिलं तर साधारण एक 25-26 वर्षाचा तरुण आणि 1 एकर पॉलीहाऊसमध्ये सलग तिसऱ्यांदा कलर कॅप्सिकमचं तो पीक घेत आहे। आत्तापर्यंत मला वाटतं तुझं हे तिसरं पीक आहे। ह्या तिसऱ्या पिकामध्ये युक्सेल सीडचे अब्राम आणि रिहाना नावाचे जे 2 व्हरायटी आहेत, त्या व्हरायटी या ठिकाणी त्याने लावलेल्या आहेत। साधारण याचं प्लांटेशन कधी केलं ऋषी? हे आपण 5 मेला केलं होतं। 5 मेला प्लांटेशन झालेलं आहे। आत्तापर्यंत साधारण आता हा सप्टेंबर अखेरपर्यंत किती तोडे झालेत? एक 8 ते 9 तोडे झाले। 8 ते 9 तोडे आत्तापर्यंत झालेले आहेत। सप्टेंबर अखेरपर्यंत बाजारभावाच्या बाबत सध्या काय परिस्थिती आहे? सध्या म्हणजे स्टार्टपासून आम्ही 200च्या आसपास, म्हणजे 100 प्लसच माल विकलेला आहे। आणि साधारण टनेज किती टनेज क्रॉस होतं? तर सप्टेंबर अखेरपर्यंत 10 टन माल जो आहे तो आत्तापर्यंत हार्वेस्टिंग झालेला आहे। हा माल पुढे मार्केटिंग व्यवस्थापन जे आहे कुठे पाठवलं होतं? हा आमचा माल दादर जातो, गुजरात जातो, नाशिक जातो किंवा वाशी जातो। व्यापारी इथे येतात, इथून आपण पाठवायची व्यवस्था केली। जागेवर तर आपण पाहू शकाल की एकाच एकरामध्ये सलग तिसऱ्यांदा पीक घेतोय। जवळपास 1 एकर क्षेत्रामध्ये जुलैची लागवड आहे। सप्टेंबर अखेरपर्यंत आज जवळपास 10 टन क्रॉस झालेला आहे आणि सरासरी सुरुवातीपासूनच अगदी 100 रुपये प्लस बाजारभावानं त्यानं या ठिकाणी खूप चांगले त्या ठिकाणी अर्थार्जन देखील केलेलं आहे। युक्सेल सीडची ही जी व्हरायटी आहे, ह्या युक्सेल सीडच्या अब्राम आणि रिहाना व्हरायटीची खासियतच ही आहे की दीर्घकाळ चालणारी ही क्रॉप आहे। ही व्हरायटी खूप चांगल्या पद्धतीचं पिकिंग त्या ठिकाणी देते। आपण पाहू शकाल माझ्या मागे जे सोन्यासारखे लाल भडक जे आपण अब्राम आणि रिहाना ही जी फळं आहेत, ही फळं जर आपण पाहिली त्या ठिकाणी तर खूप चांगल्या पद्धतीचं माल त्या ठिकाणी ऋषीनं पिकवलेलं, उत्तम खत व्यवस्थापन आणि त्यांच्या संपूर्ण घराची मागे जर पाहिले तर त्याची आई त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये काम करत आहे, वडील देखील त्या ठिकाणी सगळे काम करत आहे। संपूर्ण कुटुंब खूप डिवोशन या सगळ्या याच्यामध्ये काम करत आहे आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं पीक त्यांनी घेतलेलं आहे। आपण जर झाडांची संख्या या ठिकाणी पाहिली तर उंची त्या ठिकाणी पाहिली, फळाची साधारण फलधारणा आपण पाहिली, त्यानंतर सेटिंग जर आपण पाहिलं आजही, म्हणजे काही माल आता 10 टन माल तुटून गेल्यानंतरही त्या ठिकाणी जर सेटिंग पाहिलं तर खूप चांगलं सेटिंग आहे, साईज त्या ठिकाणी चांगली झालेली आहे। आणि जर फळं जर पाहिली साधारणपणे, आता नवीन जो शेंडा चालू आहे, फ्लावर धारणा सुरू आहे, सेटिंगही होतं आहे, खालनं तोडाही झालेला आहे आणि अद्यापही जवळजवळ एका झाडाला सरासरी 1 किलोपेक्षा 1.5 किलो माल आजही लागलेला आहे। ते खूप चांगल्या पद्धतीचं काम ऋषी या ठिकाणी करत आहे। मी पुन्हा एकदा ऋषीचं श्री ॲग्रो ऑर्गॅनिक परिवाराच्या वतीनं, युक्सेल सीडच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। थँक्यू।